हा कोणापुरात कुठं नेणार त्याच्या आधी सांग तरी. किती भारी आहे बघा. अजून पुढे जायचं नाही कारण ह्या पायटण्या घसरंड आहेत आणि खाली पाणी किती उंच आहे आपल्याला माहिती नाही. आणि कातलाच्याच पायऱ्या भारी ना. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा काय समाजलेव. तर मंडळीनो, तुमचा सगळ्यांचा आजच्या नवीन व्हिडिओत स्वागत आहे. आणि आपण आता उभे आहोत आपल्या चिंद्रवळ गावच्या डापलेवाडी फाट्यावर. माझ्या संगत आहे अंकुश आणि आरुष आहे. आणि आता आपण जायचं आहे डापलेवाडीत. डापलेवाडीतला श्रीराम मंदिर वाडीतली घराबिरा सगळी माणसं सगळ्यांना भेटूया. चला बघा, दांडकं बिणकं घेऊन अरे मेल्यानो व्हिडिओ बनवायला जायचं आहे, भांडणं करायला नाही. अरे म्हटलं थांब थांब. बघा मंडळीनो, हा डापलेवाडीचा बोर्ड आहे. आणि ह्या मुख्य रस्त्यावरून आपण आतमध्ये येत आहोत. उजव्या बाजून येतो तो माझ्या वाडीतनं येतो, डाव्या बाजूला खाली जातो. आणि चला, आरुष आहे संगाती अंकुश. बॅट बॉल संध्याकाळी खेळायचा आहे. बघा रस्त्याच्या दोन्ही बाजून मस्त जंगल, काजूची झाडा. आणि आता आपण रस्त्याने पुढे थोडं दाखवू काय काय. डायरेक्ट इथनं अगदी 500-600 मीटरवर डायरेक्ट घरात चालू होतात. जास्त आतमध्ये नाही आहे डापलेवाडी. हां बघा, तोपर्यंत तुम्ही काजू बिजू बघा पद्धतशीर एकदम. हां, आम्ही लवकर आलेला होता फाट्यावर. 1 तास झाला आम्हाला इथं येऊन. पावसानं अडकवला नव्हता, मोबाईल भिजतो. बराच पाऊस आला होता म्हणून आम्ही थांबलेला इथंच. म्हटलेला पाऊस कमी झाल्यावर जाऊ. हा आंबा बघा केवढा आहे. हा हा मंडळीनो, आपण विहिरीवर पोचलेला आहे. हां या बघा किती सुंदर विहीर आहे. चिरेबंदी बांधकाम, खोल, पाणी पण भरपूर आहे. हां तर मंडळीनो, ही डापलेवाडीतली सुरुवातीलाच एक विहीर आहे. आणि खालपासून वरपर्यंत अगदी चिरेबंदी बांधकाम आहे. किती रुंद आणि मस्त. आणि पाण्याची खोली पण भरपूर आहे. हां चला, आणि हा विहिरीच्या बाजूला त्यांचा वाडीच्या वरच्या विहिरीपासून येणारा उपलडीचा परा. तर खाली बाई खोल आहे बराच. हा परा आहे. हां आता आपण जाऊया बाहेर. चला. इकडे हो. हां हां हा तुम्ही फोकस करताव ना. हां तर सुधीर दादांचा घर. कोण? सुधीर. हां सुधीर डापले. हां बॉलिंग भारी होती हां त्यांची. आणि पुढं तिकडं डापले साहेबांचा हां दादा, त्याच्यानंतर मनोज दादा, हां डापले साहेब. चला ह्या पायवटन विहिरीवर चला आधी जाऊ. तिकडं घुम्यांची पण घर आहे, ती पण आपण नंतर दाखवू. हां आता सध्या इकडे विहिरीवर जाऊ. मंडळीनो, डापलेवाडी माझ्याकडे दाखवितच नाही. डापलेवाडीतलं विहिरीवर जायचं आहे. हां विहिरीवर जाऊया आधी, नंतर घराबिरा फिरू. डापलेवाडीत 2 भावकी आहेत, घुमे भावकी आणि डापले भावकी. तर मंदिर बघून झाला की पहिला डापले भावकी फिरू, मग घुमे भावकीत जाऊ. हां तोपर्यंत आता ही विहीर बघा. आता गावात सगळे अशाच गोल बांधलेल्या विहिरी चिरेबंदी बघायला मिळतील. जुन्या कुठच्या राहिल्यात नाही. हां आमचीच फक्त चौकोनी आहे. मला वाटतं बौद्धवाडीत एक चौकोनी असेल. हां होय, नाही मी बाकीचा सगळा पराबिरा दाखवतो मंडळीला. ह्या पायरीचं झाड बघा केवढा मोठा आहे. तिथं पण खाली पाणी आहे विहिरीसारखा. जुनी विहीर कशी कुठं हाय. चला जाऊया. बघू. पण आता पाणी आहे. आणि गणपती आले होते ना तेव्हा जसं जुन्या काळात कसं असायचं. पण जास्त लांब आहे का आलेला? नाही सध्या पाणी. ह्यांची डुरी काय मैदान आहे त्यांचा. न हा बघ एक नंबर भारी रे. पावसाळ्यात ना ह्या पायटणीपर्यंत पाणी असतं. मंडळीनू, ज्या विहिरींबद्दल मी तुम्हाला आजपर्यंत बोलत आला त्यातली जुनी विहीर गावात एक आपल्याला बघायला मिळाली. बघा या पायऱ्याच्या बुंदीच्या बघा अशा. मी बोलायचो ना पायटण्या उतरत जायचा. म्हणजे उपलडीच आहे. आणि अगदी पुढं सुरुवातीला थोडासा हे असतो बेडोबाग एवढ्यात छोटीशी डोरी असते तू. हां वा, पावसाळ्यात पूर्ण भरत असेल. पूर्ण भरते पायटण्यांपर्यंत. किती भारी आहे बघा. अजून पुढे जायचं नाही कारण ह्या पायटण्या घसरंड आहेत आणि खाली पाणी किती उंच आहे आपल्याला माहिती नाही. हां चला, धन्यवाद आरुष नवीन मला सांगितल्याबद्दल. हा मला माहिती नव्हता. आता विहीर बघूया. याला माहिती म्हणजे कसा मैत्रीण आहे ना. मैत्रीण म्हणजे वर्ग मैत्रीण. हां डापलेवाडी. चला विहीर बघायची आहे पहिली. अरे ह्यांनी मरती मस्त मोटर बसवली नाही स्टाईल.
भारी काम केली नाही नी. हां विहीर बघूया. कॅमेरा खाली पाण्यात जायचा आधी बघा. खोल जाम आहे. वा एकदम निळा निळा पाणी आहे. चला चला विहीर बघून झाली. आता सीधा मंदिरात जाऊ. ही आहे आपली डाफलेवाडी. घरा बघा मस्त छान सुंदर डोंगरात वर वर एक एक घर वर येते आहेत. आणि रस्त्यानं चालताना आपल्या डाव्या बाजूला मंदिर आहे. चला पहिला मंदिरात जाऊन येऊ. माड बरंच आहे ना वर वाई. चला पायथ्याने उतरून मंदिरात जा. हां मग बरोबर आहे. आपण गावाकडची माणसा गावच्या भाषेतच बोलणार ना. आजीच ओके पण म्हातारे आहे फिलिंग. होय ना. हां बाबू दादा बरोबर आहे. चला मौजे चिंद्रवळे श्रीराम मंडळ डाफळेवाडी श्रीराम मंदिर. चला मस्त आहे. रामनवमीच्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम असतो इथं. नवान विमान असतं. हां आणि मंदिराच्या समोरच हा यांचा होलीचा चोंडा आहे. यांची शिमग्याची होळी इथं असते वाडीची. आणि वाडीत पालखी आल्यानंतर शेवटला भरपूर जी नाचवतात ती ह्या चोंड्यात नाचवतात. आम्ही ह्या चोंड्यात इथं ढोल वाजवत असतो मस्त. हां हां बघा आपण कामाला सुरुवात केली होती पहिला दिवस. तेव्हा कंपनीत सकाळी आपण बस पकडायला ह्या वाडीत इथं आलेला होता. इथं बस अंकुश चालतो आहे. तिथं बस रात्री वस्तीला असते. आणि आपले गाडीसोबत जे ड्रायव्हर आणि कंडक्टर भाऊ असतात त्यांची या डाफलेवाडी इथल्यानी इथं सोय केलेली आहे चांगलीपैकी. म्हणजे कोणाच्या घरी राहण्यापेक्षा त्यांनी सेपरेट अशी छान रूम बनवून बांधवून दिले. सर्व सोय आतमध्ये आहे. चला आता आपण पुढं जाऊ. हा वासाडा धावतो कुठं. जुना मित्र भेटला वाटतं त्याला. संगाती थांब आमच्या. आम्ही डाफलेवाडीत व्हिडिओ बनवायला आलेला. हां दीपक काय आहे. काय मग दीपक दादा. हा आपला गराटेवाडीतला भाऊ. त्या दिवशी तुझ्या घरात गेलो तेव्हा तू कुठे कामाला बाहेर गेला होतास वाटतं का. होताच नाही ना आयच होती. हां बघा वेल्डिंगचं मला ऑर्डर पाहिजे असेल तर मला मेसेज करा. मी ह्याचा नंबर देईन तुम्हाला. काम काम दाखवूया ना. हे काय दादा सर्व आहे. त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. हो माझ्या लग्नात येत होते वाजवायला. डबल गाठी मारण्यामध्ये भारी. मग हो काका हे खाली वायर बिर आहे रे बघा. हां वेल्डिंगचं काम चालू आहे. आणि हाताबरोबर लगेच कलर काम पण चालू आहे. हे दीपकदाचे बाबा आपले गणपत काका. आणि हे काका माझ्या लग्नातले ताशेकरी डाफलेवाडीतले आहे. आणि आता आपण पूर्ण डाफलेवाडी तुम्हाला दाखवतो. चला अजून वर अगदी शेवटला घर असतील ना तिकडे उंचावर जाऊन दाखवूया. चला फिरतो हा वाडी. आम्हाला वाटलं कोण वांदर हाकवतोय का काय.
हां अंको, आपल्याला वाडीत डोंगरात सगळ्यात वरती जेवढी घरं असतील ना सगळ्या शेवटच्या घरापर्यंत जायचं आहे. चला मंडळींनो, आता वाडीतली वाडीच्या डाव्या बाजूला वर चढत जायचं आहे. पालखीच्या टायमाला आम्ही वाडीत फिरत आहोत, त्याच्यानंतर काय काम नसला तर वर्षभर नाही येणार माहीत. मला नाही इकडची जास्त माहिती कोणची रे, तू सांग. अंकुशला भरपूर घरा पाठ आहेत रे. बरोबर ना. मला कराडवाडीतली भरपूर माहिती आहे. हा कोणता? नमानामध्ये अगं वाजले 11. रामाकांतचा. हा काय बोलतोस? काकांचा जरा. हा अगं वाजले हे इकडे पण मस्त गोंड आहे. इकडे कधी जायचा? तिकडे येताना जाऊ ना. हा चला, ही अडवी चिवारी. चला यांच्या अंगणात चला. भारी सॉंग काढतात. हा ताशेकरी पण भारी आहेत. इकडून की जायचा? ठीक आहे, इथं चढायला हाय. तिकडनं मस्त होती वाट. या या या, हा बघा कातलातच फोडून बांध, कातलाचा बांध आणि कातलाच्याच पायऱ्या. भारी ना. हा चल चला पुढं पुढं वा. आरुष ये, तुला माहिती चल नाही का? कातलाच्या पायऱ्या चढूया. हां हो होय काय उमेश टापले. हां आता आपण गेलो होतो ना मग दीपकच्या इथं. हां तिथं मायाचं घर. महेश टापले तर आपला गाडीवाला माया होता तो. हां 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 त्यांच्या बाजूचा होता ना सगळं. हां जाताना पहिला आता मुंबईत असतो तो. हा का इकडनं. चला हां, आपल्याला काय कुठनं इकडनं तिकडनं आडवा फिरायचा. हां तुला जेवढी माहिती आहे तेवढी जाऊया. हा इथला कातल फोडून कचा तिकडे जमा केली नाही. इथं पण नवीन कातलाच्या पायऱ्या बनवल्या आहेत. भारी. होय पार्वती निवास. हां होय काय. हां हां कुठचा संजय दादा. हां मस्त आहे. थांब फोटो काढूया. चला संजय आपले भाऊ त्या घराजवळ आलेला रे. पालखीला परत येऊ. हा रुपयाचा. हां रुपयाच्या अंगणात जातोय. हां 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 झाला खेळायला सुरुवात केला. हां वायस कुठं बॉल दिसला का लागला बॅट फिरवाया. आता आलो आपण येतील जरा. हां थांब थांब आता घर दाखवूया. अरे इकडं सगळी अंगणी कातल फोडूनच बनवली आहेत. भारी वाटतात पण. हां हां थांबा. चला नितीन दादा तुझ्या घराजवळ आलेला आहे. सगळ्यात वर जो घर असेल तिथपर्यंत चल. हां हां थांबव थांबव त्यांना व्हिडिओत घेऊया. नाही नाही नाही. हां हां नमस्कार. हां हां मी आपली डापलेवाडी पुरी दाखवता. माझं यूट्यूबवर व्हिडिओ बघतात ना लोक. त्यांना डापलेवाडीतला मंदिराचं दर्शन घेताना आणि वाडीतली घराबिरा माणसा असं दाखवतो. लोकांना गावाकडचा सगळा बघायला आवडतं ना. होय घरीच आहे. होय हा रवी दादा घर ना. बाबू हां हा रवी दादा. हां हा यांचा. हां मस्त मस्त. चला व्हिडिओ यूट्यूबला टाकायचा. यूट्यूबला ऑनलाईन बघायला. आमच्या गावातील डापलेवाडी असा
म्हणजे कसं आता सगळी पोरं आपली मुंबईत नोकरीसाठी राहतात ना, हा सगळ्यांना गावाकडं सारखा यायला पण मिळत नाही. मग आपण गावाकडचं व्हिडिओ दाखवतो, मग त्यांना गावचं बघायला मिळतं व्हिडिओत ना. शिमग्याला आणि गणपतीला येतात पण मध्ये सारखा यायला मिळत नाही ना. चला हा बघा कोंबडा मस्त आहे पांढरा. ऐ चला बरी. अंकुश दादाला बाबा ह्या वाडीतल्या गल्ल्या गल्ल्या सगळ्या माहिती आहेत. काय र शाळेत असताना काय गडबड. ए वाडा आहे, ए वाडा आहे वाडा. कोण गुरु आहे काय पण वाडात. आज तो निश्चिंताचा दाखवला ना, हा त्याच माझ्या मित्राचा अमितचा घर. कडी आहे. गुरा असली तर रानात गेली असतील, नाही तर मग नाही वाटतं. इकडे मागच्या बाजूला ये मस्त आहे वाड्याला बघ गज. हा सगळ्यात वर टॉपला ही बाग बघा मस्त चोर बारीकशी. म्हणजे डापल्यावाडीत सगळ्यात वरती डोंगरावर. थांब थांब हे जातली जुना जाता मिल्ला बघायला. हा बघा. हा 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 रस्ता आला इकडपर्यंत. रस्ता आणली नाही इकडपर्यंत. हा होय. हा खालना रस्ता आणली का तिकडे वरनं खाली आणली परत. आहे ना तो जो गेला होता फिरून इकडे आणली काय परत. बरा बरा बरा. तिकडे येतात गाड्या. गंगाराम मामांचा हा शेवटचा घर होय काय. टोकाला एकदम. हा हा थांब दाखवतो लांब ना पुरा. हा हा गंगाराम डापले भाऊंचं घर. आमच्या गावातले सनई वाजवणारे पालखीच्या टायमाला दरवर्षी असतात आमच्या वाडीत. त्या मामांचा घर. आता ही वर झाली तिकडे रानात जाऊया गोंडाने ह्या वाटण. रानात टाइम जाईल. रानात नाही बाकीची घरं दाखवायची आहेत. ह्याच्या वर घरा नाही ना. नाही इकडे पुढच्या पट्ट्यात पण वर काय नाही. नाही आता असं खाली उतरू. मग वरनं वाडी दिसल असं कुठं मला काहीतरी जागा दाखवणार. तू अंगण्यात ना बघ. थांब बघता. चला सगळ्यात वरती उंचावरच्या घरात खाली उतरतो काय आहे? टाकी बसवले म्हणजे जी विहिरीचं पाणी येतं ना. हा ती इथं वर टाकी मग इथनं बाकी खाली घरात म्हणून सगळ्यांना हा एका ह्याच्यानं जाणार फोर्सनी पाणी. इकडे त्यांची सर्व शेती खालावी. घरांच्या वरच नाचणी आहे. खाली वेली सगळा इकडंच. आणि ह्या रस्त्यानं आता आपण खाली उतरायचा. एस टी थांबते तिथं. चिंचा पण आताच लागतात ना रे. मग आता दिवाळी झाली का आपल्या तुळशीच्या लग्नात आपण चिंचा आवलं आणताव नाही दरवर्षी. तिथं आहेत कुठं. चिकू आहेत भरपूर. अलू शिमग्याच्या टायमाला आणि नंतर ना. हे बघ ह्यानं बघ काय काढला त्या रानातल्या. हा बघा वाडा जुना सलदा आयला. हे अंकु जुना सलदा बघायला मिळला बघ कवाडी. हा होय ना. चला मंडळींनो परत एस टी थांबते इथं खाली उतरता स्टॉपवर. आणि ह्या बाजूला वरती ही 3 आडवी घरा त्याच्या वर घर एकच आहे बाकी वर घरा नाही आहेत. हां हा काय. हां चला मग. कुठचा. हां फेमस काशेगरी. होय काय. चला डावी बाजू फिरून झाली आता उजव्या बाजूला फिरायचं परत डोंगरात वर चढायचा. ते बघा आता आपण वर तिकडे गेलो होता वर. आता इकडे जायचं वर. हां हां मी आहे ना. कुत्र्यांसाठी स्पेशल माणूस मी आहे. आता वरनं जायचं का खालनं ता सांग. या अंगण्यातनंच ये. हां श्री मोहन डापळे. मुंबईला असं वाटतं सर्व हे. चिवारी मस्त वा. आणि बैल बांधलेला आहे कोवला कोवला. चिवारीचा पाला खायचा असेल. बैलाही काय लांबनं मला बैल वाटला म्हणून मी बैल बोलला. पहिलंच आहे. आणि हा देवजी गागांचा. हां हा ग देवजी गागांचा. अच्छा हा. जे जुन्यातले काशेगरी. आणि हा एवढा सुंदर मस्त कौलारू घर कोणता जुना. चाके वाजवायचे पहिले. होय रे. हो
म्हणजे लग्नामध्ये झोपी पण असे पैसे काढायचे ना हां 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 आमच्या आठवणीतले हां. ते देवजी काका. चला मंडळीनू, मंदिराकडची घरं दाखवून झाली. आता ह्या बाजूला आता अजून डापल्यांची काय घरं आहेत आणि त्याच्या पुढं घुमे भावकी, अशा 2 भावक्या फिरून झाल्या का वाडी फिरून झाली. अंकुश, तुझ्या स्वागताला भाव चालू आहे. बघा हां होय, हलद हलद मस्त. हा न बरंच आहेत आतमध्ये. हा संदीपदांचा घर ना, आहे समोर संदीपदांचं घर. बागत अननस बघा. हे इथं डाव्या बाजूला मोठा आंबा होता ना रे, पालखीच्या टायमाला आपण कैऱ्या खायचं होतो, इथं होता ना. हे हा घर कोणता वर? हा घर कोणता तुझा? हा घर कोणता हो? आम्ही शूटिंग करायला आलेला आहे. हा, आणि हा मुंबई, हे हा मुंबई टाईप घर कोणता बारीकसा? होय अंको, हा मुंबई टाईप घर कोणता बारीकसा? होय काय? हा हा हा. आम्ही मुंबईकरांना सगळ्यांना पाठवतो, युट्यूबवर बघतात ना व्हिडिओ, त्यांना पाठवतो सगळ्यांना. तू काय आईला गपचीप जवळ येऊन हाक मारायच्या, नारळ मागणार आहेस का? कोपऱ्यात नारळ भरपूर ठेवलेले आहेत म्हणून. आपण इकडे बोलतो नाही, आता वसाडा तिकडे दाखवतो वरती. होय होय होय. बरेच दिवसांनी आपला भेटलीला. हो दादानू, बरेच दिवसांनी भेटलं, गप्पा मारत बसू नका. आपल्या अजून एक भावकी फिरायची आहे. त्याला वाईट दिसतं, लांब जायचं आहे अजून. चल हा, सोनापुरात कुठं नेणार सांग तरी. मोबाईलवर व्हिडिओ बघतात ना आपलं पोरा, त्यांना आम्ही व्हिडिओ सगळा एकत्र जोडून पाठवतो. हा, डापलीवाडी म्हणून असं टाकणार नाव, लोक बघतील सगळी. हे अरे वेगळ्याच प्रकारची कोंबडी दिसते. थांब, ती बघ, अर्धा शिकरा वाटतोय तिचा, अशी खरब्या रंगाची असते ना तशी आहे. ही बघ, ही बघ, ही बघा कोंबडीचा रंग कसा, डिझाईन भारी एकदम. ए भारी. हा होय, बारीक पिला आहे. त्यांना वाटेल का कोण हा आलाय कोला. मला तरी शाळेत असताना पालखीला यायचं ना. आता त्याला मुंबई धरल्यापासून काय पालखीला यायला मिळत नाही. हा, नुकसान लगेच नंतर समजलं का मावलंगच्या कोल्यान नेला म्हणून. बरेच ना. होय होय, हा अंकुश होय. हा मंडळींनो, आता पुढे तुम्हाला मस्त घर दिसतोय, तो आपल्या डापलेवाडीतले अनंत डापले दादा त्यांचा आहे. घर किती सुंदर आहे, आणि घरासमोर छान औदुंबराचं झाड, आणि त्याला छानपैकी असा गोल कठडा बनवलेला आहे, आणि हा दोघंजण बसले आहेत कठड्यावर. चला आता आपण खालच्या घरात जाऊया. ह्यांचा घर कुठं राहिला? अशोक दादांचा. हां, मनोज दादा आणि अशोक दादा, आम्ही तुमच्या घराशी आलेला आहे. हा बघा, सॉरी मनोज दादा. हां, आणि लहानपणी आम्ही ह्यांच्या इथं केस कापायला यायचो. हां, तानाजी काका केस कापायचे, त्याला अगदी लहान असताना आम्ही जवळच्या जवळ केस कापायला मिळाले म्हणून इथं यायचो. ठीक आहे. अशोकांची आई वरच्या घरात, संदीपदांच्या घरात बसलेली आहे, तिथं बघितलेली आम्ही. त्यामुळे आता घरात कोण नाही. चला. हां
अरे खरोखर मस्त रे, सुटसुटीत बाग आहे एकदम. टेन्शन नाही रे. हा माडांना झिंपूला बांधायचं. कौलांचा कंपाऊंड भारी वाटतंय. चला मंडळीनू, डापले भावकी संपली आणि आता घुमे भावकीतली घरा सुरू झाली ना रे. हा तू तू इथला माहितीवाला आम्हाला सांग ना, आपण कुठं आला तू. वरती बघा तुम्ही वरती. हा कोण कुत्रा आहे ना, असू दे. हा तुषारचं घर आहे ना. हा मला एवढं माहित नाही इकडचं आता. हो नाही मला माहिती आहे. तर मला माहिती आहे पालखी येताना सुरुवात इथनं होते. मंडळींनो डापले भावकीतली हीच इकडं घरात संपली. आता ही लाईनीन घुमे भावकीतली राहिली. हा एक घर आहे. हा माझ्या वर्गमित्राचा तुषार घुमेचं घर आहे. हा त्याच्या मागं आता वर जाऊया अजून. हा आणि तुषार दादा हाच ना. हा मनचा. हा हा त्याच्यावर पण घर आहे का वाडा आहे. हे अंको सुनीलकडे जायला कुठलं, सुनील घुमेच्या घरात मागं इथनं जायचं का. हा थांब मग मी येता खाली येता. बघा घराच्या समोर मस्त शिवारी, लाल लाल फुलं भारीच वाटतात रे ती. मला लांबणं आधी जास्वंदी वाटली. अरे वा. आणि डापलेवाडीतलं 2 मेन सिक्युरिटी गार्ड. वरती घरात कोण आहे काय कोण नाही आहे. मी वरनं येतो रे, तुम्ही खालनं या. पायटन लय भारी आता इकडे बनवल्या. मी तुम्हाला घाबरत नाही, तर अंकुश घाबरतो म्हणून खालच्या बांधून गेला. चला. हा बाबू दादा म्हणतात मला, काय समजले. हा बघा मस्त घर आहे. चला धन्यवाद तुम्ही दोघं माझ्याशी भांडल्याबद्दल. थांबा तुमचा फोटो काढता. हां आता मी चालला. पांड्या चल रे. हां चला आता आपण जाऊ पुढं. कुठं आलो दोघं जण. मी वरनं आला, बरोबर आलाय काय. हा बावला बघा. हा एक घर मस्त आहे. तुम्ही वर चढून हा सुनील घुमेचं घर ना. या वर आपल्याला घुम्यांच्या घराच्या मागणं दोडवली गावात जायला पायवाट आहे ती दाखवायची आहे. वर या. तर काय नाही, नाव घ्या आणि पुढे या. मेलं ऍक्शन करून दाखवतात मला. पाऊस किती धरलाय बघा. बिगे चला, परत जायचंय घराला. अगं पण हा एवढा मथुरेचा घाट चढायचा. छोटासा गाणं तरी बोल. गाणं बोलता. हा दोडवलीचा घाट चढायला सुरुवात करा आधी. चल जरा दोडवलीची पायवाट दाखवून येऊन जायची. मागच्या बाजूला केळी बघा भारी एकदम. सुनीलचं घर. कुठं सुनीलाचं घर. हा गेला ना सुनीलचं घर. नाही काय आग लागली. अरे माफ करा, मला नाही माहिती. मी म्हटलं हा आता दाखवलेला था सुनीलचा. हा सुनील दादा घुमे. सुनील घुमेचं घर ना. आणि सुनील दादा डापले पण त्यांचा पण घर नाही काय मला तो दाखवला. मला वाटलं हा आता जो समोर दाखवला तो सुनील घुमेचा का काय. नाही मग नाही घर अजून झालेत नाही, अजून शेवटला आहे बघा. मग सुनीलचं घर मस्त आहे, एका बाजूला एकदम शांतता, कोणता डिस्टर्ब नाही. हा लाकडा बिकडा भरपूर आहेत. सुनील गावाला आहे काय पण. वा त्यांच्याकडे बकऱ्या आहेत, कुत्रं आहेत, गाडी पण होती. पण तर आता मुंबईला असतो ना, आहे वाटतं. हा काका वाडीची शूटिंग करायला आलो सर्व, वाडी दाखवायला. हा मंदिरातला दर्शन वगैरे, वाडीतली घरा माणसं वगैरे. होय होय होय. हा 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 होय गाण्याचं वगैरे चालू आहे. हा 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 मंडळींनो हे आपले सुरेश घुमे काका आहेत, आपल्या सुनील वर्गमित्राचे पप्पा. आणि पहिले आपले शक्तितुऱ्यातले. हा आमच्या गावातले फेमस शक्तितुऱ्याची बुवा आहेत हे. हा चला चला. आता जरा ते दोडवलीचं गोवण दाखवूया ना, दुसऱ्या गावात जायची वाट. मी इकडे येतं त्याचं कारण विशेष का माहिती आहे. पालखीच्या टायमाला जेव्हा यांच्या वाडीत येता मी, तेव्हा नेटवर्कसाठी ह्या गोंडात जाऊन बसता मी गपचिप. म्हणून मी आता ती वाट मारला परत दाखवूया. इकडे मेलव तुम्हाला एवढा चान्स देता फेमस व्हायला, जा ना. एवढा चांगला गोवण चढताना दिसा ना व्हिडिओमध्ये. घाट वाटतो मग हा आता काय सांगितलं विषय तर सांग. तिकडं वरती शेवटला
गंगाराम मामांचा वरती घर शेवटला होता. हा, इकडं सुन्या दादाचा. सुन्याचा शेवटला घर. अगं म्हटलं तारा, हा हा एवढा घाट करायचा, हा एक छोटासा गाणं तरी म्हण ना ग. हा आरुष म्हण रे, आता एवढा मगात पण वाटतोय दा. नको चल नको, गाणं नको. गोवण किती मस्त वाटतंय तेव्हा. गोवण संपला का दोडवलीचा रान सुरू होईल ना. आपल्या रोडीत नाही जायचं. मला काय, मी यायला तयार आहे, चला जो. अगं म्हटलं हिरा, हा हा एवढा मथुरेचा घाट हा माझ्या बाई जो चढण्यातला नाही. मग आता मी इथनच दाखवतो बाजूला, मी तुम्ही इथं थांबा, मी पुढे जाऊन येता. आणि माझ्या पोटात कावलं ओरडायला लागलं. मी आपल्या घराची वाट मंडळीनू, ही अशी वाट पुढं ह्या डापलेवाडीतल्या घुमेवावकीतल्या रानात जाते आणि पुढे जाऊन दोडवली गावात जाते. तर आता पुढं जायचं नाही जास्त, बराच लांब अंतर आहे. डोंगर चढून परत उतरून मग दोडवली गावं लागतो. हां, आता ह्यानं आणलाय डाग चढवून, तर जरा 2 मिनटं बसवता खाली. दमलंयत ना. मी बाय 6 महिने बसत नाही. हां, काय बोललीस, परत बोल एकदा. मी बाय 6 महिने बसत नाही हां आणि 6 महिने उठत नाही. बरं. या पोरींना बसायचं असेल हां तर त्यांना खटकीला गावला तर त्यांना विचार. एक चला आता धरा धरा, तुम्ही धरा जरा. चला आता आम्ही चालतो जरा डागा, आमचं पण शूटिंग घ्या. मग अशा वाटा किती भारी वाटतात चालायला. आणि ह्यानी ती वाट ठेवली नाही व्यवस्थित, कुठं गावात नाही काय नाही, म्हणजे जाणं आहे ना नेहमी आहे घुरा फिरा. बकऱ्या त्यामुळे साफसफाई आहे, अशा ठेवायला हव्या वाट. कातलामध्ये बघ कशी पायडन केले. मग चला दादानू, आता व्हिडिओ इथं संपवूया ना. झाला फिरून. हां मंडळींनो, आपली डापलेवाडी पूर्ण फिरून झालेली आहे. राम मंदिरचं दर्शन झालेलं आहे. आता हा सूर्यदाच्या घरासमोर येऊन सगळा फिरून झाल्यानंतर आपला व्हिडिओ आता इथं संपवूया. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला काय 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 झालं, मी कन्फ्यूज होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि टाटा बाय बाय. हा, मी माझा कोण सांगणार. आणि आपल्या कोकणी माणूस चॅनलला पण सबस्क्राईब करा अंकुश दादाच्या. बरं आता ठेवा.